तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी वनस्पतीची रचना व कार्य या पाठातील वनस्पतीच्या अवयव याविषयी माहिती घेणार आहोत. तर या अगोदरच्या तासाला आपण फळांविषयी माहिती, मूळ व खोड याविषयी माहिती घेतलेली आहे. तर आजच्या तासाला आपण पानांविषयी माहिती घेणार आहोत. तर पहा, पानं ही वेगवेगळ्या रंगाची असतात. उदाहरणार्थ काय बघा, हिरव्या रंगाची पानं, लाल रंगाची पानं आणि पिवळ्या रंगाची पानं. मग पानाचा जो पसरट भाग असतो, त्याला काय म्हणायचं? पर्णपत्र असं म्हणतो. कोणत्याही पानाचा जो वरचा पसरट भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? पर्णपत्र असं म्हणतो. मग बघा, पर्णपत्राच्या म्हणजे ह्या पर्णपत्राच्या म्हणजे कडा आहेत, त्याच्या कडा आहेत, त्याला काय म्हणतो आपण? पर्णधारा असं म्हणतो. मग प्रत्येक पानाच्या पर्णधाराच्या सारख्या असतात. तर बघा, इथे वेगवेगळी आपण पानं ठेवलेली आहेत, बरोबर आहे की? हे एक पान आहे, हे एक पान आहे, असे विविध पानं आपण ठेवलेले आहेत. तर या सगळ्या पानांच्या पर्णधारा समान आहेत का? नाही. तर हे पान आहे, तर या पानांच्या सर्व पर्णधारा कशा आहेत? सलग आहे. पर्णधारा कशा आहेत? सलग आहे. आता हे पान आपण घेतले, पपईचं पान, ह्या पानाच्या पर्णधारा सलग आहेत का रे? या पानाच्या पर्णधारा कशा आहेत सांगा? खंडित आहेत. खंडित म्हणजे काय? तरी सलग नाही आहे, मध्ये खंड पडलाय आणि पुन्हा ते सुरुवात झालं. मग या पपईच्या पानाच्या पर्णधारा आपण काय म्हणतो? खंडित प्रकारच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आता हे एक आपल्याकडे पान दिसते का? पान सगळ्यांना दिसते का? तुम्हाला दिसते का? मग या पानाच्या पर्णधारा कशा आहेत सांगा? दंतेरे म्हणजे झिकझॅक आहे, ठीक आहे? खाली आल्या पुन्हा वर गेल्यात, आपल्या करोटाचं जसं असते, ठीक आहे? अशा प्रकारच्या ह्या पानाच्या पर्णधारा आहेत. म्हणजे अशा पर्णधारांना आपण काय म्हणतो? कशा काय म्हणतो? दंतेरी पर्णधारा असं आपण म्हणतो. आता बघा, हे एक पान आहे, त्या पानाच्या पुढचा जो काय दिसते तुम्हाला? हे टोक दिसते की नाही? मग हे जे टोक दिसते, आता हे बघा, इथून पण आहे पानाला टोक आहे, की नाही? पुन्हा आणखी मला या पानाला इथून टोक आहे, दिसते का सगळ्यांना टोक? हे का पानांची टोक आहे? तर हे जे पानांचं टोक दिसते, त्या पानाच्या टोकाला काय म्हणायचं? पर्णाग्र असं म्हणायचं. त्या पानाच्या टोकाला काय म्हणतो आपण? पर्णाग्र असं म्हणतो. तर बघा, पर्णाग्र सुद्धा काय असते बघा, वेगवेगळ्या प्रकारचं असतं. पर्णाग्र बघा कसं असते, काहीचं निमुळत असते, तर काहीचं बघा इथे टोकदार आहे, की नाही? टोकदार हे कसं आहे? टोकदार, बरोबर आहे की? तर इथलं बघा, पर्णाग्र टोकदार आहे का? नाही. तर हे कसं आहे? गोलाकार आकाराचं आहे. त्याचं जे पर्णाग्र आहे ते कसं आहे? गोलाकार आकाराचं आहे. तर बघा, काही सगळ्याच वनस्पतीला देठ असं असेल असं नाही. तर काही वनस्पतीच्या पानाला बघा इथे सुद्धा देठ आहे, त्याचा देठाचा भाग पाठीमागच्या बाजूला दिसतो. तर या वनस्पतीचा कुठं दिसते? खालच्या बाजूला. तर म्हणजे काय? तर सर्वच वनस्पतींना देठ असेलच असं नाही, पण इथल्या सगळ्या वनस्पतीला आपण देठाच्या वनस्पती आणलेल्या आहेत. पण हे जे पान आहे याला देठ आहे का? या वनस्पतीला काय? देठ नाही. म्हणजे ज्यावरून काय आपण सांगतो की सर्व वनस्पतीला, काही वनस्पतीला देठ असतात आणि काही वनस्पतीला देठ असत नाही. आता बघा, हे जे पानं आपल्याला दिसायला लागले, दिसतात का पानं? बघा, हे पान दिसायला लागले. हे पान जर आपण उलट पाहिले, पानावर काय दिसते तुम्हाला? हे दिसतात का नाही? शिरा दिसतात का? बघा, इकडे दिसायला लागले श्रावणी, तर हे शिरा दिसायला लागले. मग ह्या शिरांचा जर आपण निरीक्षण केलं तर काय दिसते बघा? तर सर्वात मध्य भागातली शिर दिसते, ती इतर ह्यांच्यापेक्षा मोठी जाडीने दिसते का नाही? बघा, इथं भाग कसा असा जाडसर आहे आणि तो निमुळता बघतो. पण ह्या ह्या शिरेला काय म्हणायचं? मग मध्य शिर म्हणायचं. पानाची काय झाली? मध्य शिर. या मध्य शिरेवर आणखीन शिरा इकडे दिसतात जोडलेल्या, ठीक आहे ना? या शिरांना काय म्हणायचं? उपशिरा येतात. ही मधली कुठली? मध्य शिर. इकडच्या कुठल्या येत्या? उपशिरा, बरोबर आहे की नाही? मग आता त्या उपशिरा आहे. आता एक लक्षात घ्या, हा, आता बघा, ज्या पानांवर अशा शिरा असतात, त्या शिरांचं जाड असते, त्यामुळे काय म्हणायचं? संयुक्त पान असं म्हणायचं. आता बघा, आता हे पान आपण पाहतो, दिसते का पान? मग ह्या पानाला मध्य शिरा आहे की नाही? मध्य शिरा. पण त्याला उपशिरा आहेत का? नाही.
उपशिरा आहेत का नाही. अशा पानांना काय म्हणायचं साधं पान असं म्हणायचं. तर पानांची रचना सुद्धा शिरांची रचना सुद्धा वेगवेगळी आहे. तर हे काय बघा हे ज्या शिरा आहेत शिरा आणि उपशिरांमुळे जाळ तयार झाले. शिरा आणि उपशिरांमुळे काय तयार झाले शिरांचं जाळ तयार झालं. तर अशांना काय म्हणायचं त्या पानांच्या शिरांचा कुठला प्रकार आहे तर जाळीदार शिराविन्यास आहे. कसला आहे तो जाळीदार शिराविन्यास आहे. तर या पानांचा बघा तर या पानांच्या शिरा हा एकमेकाला अशा समांतर आहे. एकमेकाला समांतर आहे. आणि मग अशा पानांच्या शिरांचा काय प्रकार असतो समांतर शिराविन्यास असतो. तर बघा आज आपण काय केले तर पानांच्या विषयी पान कसं असते बरोबर पानांचे प्रकार कसे असतात त्याचबरोबर पानांचा शिराविन्यास कसा असतो पानांचे पर्णाग्र कसे असते त्याच्या पर्णघटना कशा असतात त्याचं डेट कसं असतं याविषयी माहिती पण केली आहे. तुम्हाला समजली का?